नमस्कार. तर मागील भागामध्ये आपण पाहिलं की जन्म झालेल्या बाळाला वयाची 6 महिने पूर्ण होईपर्यंत आईचे दूध हेच सर्वोत्तम असतं. तर या भागामध्ये आपण पाहूया की आईच्या दुधामध्ये असं नेमकं कोणते घटक असतात की ज्यामुळं आईचं दूध बाळास सर्वोत्तम ठरतं. तर बाळ ज्या वेळेला जन्मास येतं तो जर पहिला दिवस पकडला तर पहिले जे 3 दिवस असतात त्यावेळेला आईचे जे दूध असतं ते थोडंसं गडद पिवळ्या कलरचं जाडसर असतं, ज्याला की आपण कोलोस्ट्रम असं म्हणतो. कोलोस्ट्रममध्ये मोठ्या प्रमाणात इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, जसे की IgA प्रामुख्याने, त्याचबरोबर IgG IgM, जे की बाळास संसर्ग होण्यापासून वाचवतं. म्हणूनच आपण त्याला बाळाचं पहिलं लसीकरण सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर कोलोस्ट्रममध्ये फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात, ग्रोथ फॅक्टर्स असतात, जे की बाळाचे आतडे, मेंदू, डोळे यांच्या वाढीमध्ये उपयोगी ठरतात. तसेच कोलोस्ट्रम हे पर्जेटिव्ह एजंट म्हणून सुद्धा काम करतं. म्हणजे काय, तर सुरुवातीला जे बाळाची काळीशी तयार होते ते शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळं लहान बाळामध्ये जी कावीळ होते त्याचं प्रमाण नियंत्रण करण्याचं काम करते. कोलेस्ट्रॉलमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं आणि फॅट आणि शुगरचं प्रमाण कमी असतं. तर पहिल्या 3 दिवसापर्यंतच्या दुधाला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, हे पाहिलं. तर तिसऱ्या दिवसापासून साधारणतः 15 दिवसापर्यंतचे जे दूध असतं त्याला आपण ट्रान्झिशनल मिल्क म्हणतो. तर त्या ट्रान्झिशनल मिल्कमध्ये काय असतं, तर त्यामध्ये फॅट आणि शुगरचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आणि कम्पॅरेटिव्हली प्रोटीनचं प्रमाण कमी असतं. तसेच 15 दिवसानंतरचे जे दूध असतं त्याला आपण मॅच्युअर मिल्क म्हणतो. ओके. तर या चार्टमध्ये जर आपण पाहिलं तर 100 ml जर आईचं दूध घेतलं तर त्याच्यामध्ये 67 कॅलरी एवढी ऊर्जा असते. त्याचबरोबर प्रोटीन 1.1 ग्रॅम एवढे असते. त्याचबरोबर लॅक्टोजचं प्रमाण 7 ग्रॅम असतं. त्यासोबतच सोडियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी यांचे सुद्धा प्रमाण आढळून येतं. आईच्या दुधामध्ये जे प्रोटीन असतं ते प्रामुख्याने व्हे प्रोटीन असतं, जे की बाळाला दूध पचवण्यासाठी उपयोगी ठरतं. त्याचबरोबर जे फॅट असतं त्याच्यामध्ये पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं, जे की बाळाची मेंदूचा विकास तसेच वाढीसाठी उपयोगी ठरतं. ज्यावेळेस आई आपल्या बाळास दूध पाजते त्याला जे सुरुवातीला दूध येतं त्याला आपण फोर मिल्क म्हणतो, ज्यामध्ये पाणी आणि शुगरचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळं बाळाची तहान भागते. तसेच नंतर येणाऱ्या दुधाला आपण हाइंड मिल्क म्हणतो, ज्यामध्ये फॅट आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळं बाळाची भूक भागते. तर म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर बाळाला दूध पाजताना एका स्तनातील दूध पाजावं, जेणेकरून बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागेल. साधारणतः प्रतिदिन आईच्या शरीरामध्ये 750 मिली दूध एवढं तयार होतं. तर यामध्ये 2 हार्मोनचं इम्पॉर्टन्स असतं. पहिले की प्रोलॅक्टिन, जे आईच्या शरीरामध्ये दूध तयार करण्यामध्ये मदत करतं, व दुसरं ऑक्सिटोसिन, जे की तयार झालेलं दूध शरीराबाहेर रिलीज करण्यासाठी मदत करतं. ज्यावेळेला आई आनंदी असते, आईजवळ बाळ असतं, तसेच आई तणावमुक्त असते, त्यावेळेला नॅचरली ऑक्सिटोसिनचं प्रमाण शरीरामध्ये वाढण्यास मदत होते. म्हणून आईनं बाळाला दूध पाजताना कुरवाळलं पाहिजे, तसेच बाळाशी संवाद साधला पाहिजे. ओके. आज आपण आईच्या दुधामध्ये कोणते घटक असतात हे पाहिलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्तनपानामुळे आई व बाळास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात. धन्यवाद.